सुगरण होण्यासाठी उपयुक्त किचन टिप्स। मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाण्याचा कूट तुम्ही घालू शकता। याशिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात 1 चमचा वरून तेल टाका, यामुळे भाजी कडू लागत नाही। 2. ज्वारीची किंवा तांदळाची भाकर करताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर भाकरी थापून घ्या। बिलकुल भाकरी तुटणार नाही किंवा मोडणार नाही। 3. किसणीवर गूळ किसताना किसणीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा, अशाने अजिबात गूळ चिटकत नाही। मसाल्याच्या भाजीचा घट्ट रसा होण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचे कूट, काजूची पूड, टोमॅटो प्युरी किंवा मग सुक्या खोबऱ्याचा किस वापरू शकता, यामुळे भाजीला घट्टपणा येतो। इडली डोशाचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये 2 किंवा 3 हिरव्या मिरच्याचे तुकडे घालावेत। मिरच्यामुळे इडली डोशाचे पीठ जास्त आंबत नाही किंवा जास्त आंबट होत नाही। आलू पराठे करताना सारणामध्ये थोडी कस्तुरी मेथी नक्की टाका, यामुळे पराठ्यांना एक वेगळाच स्वाद येईल। भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट तारा दिसतात। भेंडीचा असा चिकटपणा घालविण्यासाठी त्यात थोडं लिंबू पिळा। भाजी मोकळी तर होईलच, शिवाय तिची चव आणखी छान लागेल। कुकरमध्ये डाळ शिजत घातल्यानंतर शिट्टी झाली की काही वेळा प्रेशरमुळे आतील हळदीचे पाणी फसफसून बाहेर पडते, यामुळे आपला कुकर तर खराब होतोच, त्याचबरोबर हे पाणी सगळीकडे उडाल्यामुळे किचन देखील खराब होते। असे होऊ नये म्हणून कुकरचे झाकण लावण्याआधी कुकरच्या काळ्या रबरी रिंगवर थोडेसे तेल लावावे। घरात खूप लाल मुंग्या लागल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास पूर्णपणे मुंग्या नाहीशा होतात। कोथिंबीर जर सुकून गेली असेल तर कोथिंबीरची देठ थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर एकदम ताजीतवानी होईल। कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्यात कोथिंबीर टाकू नका। भाज्या किंवा वरण करून झाल्यावर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर साधारण अर्ध्या 1 मिनिटाने त्या पदार्थावर कोथिंबीर टाका आणि मग त्यावर झाकण ठेवा। असं केल्याने कोथिंबीरीचे जास्तीत जास्त फायदे शरीराला मिळतात। टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या। अशाने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर सूप, भाजीसाठी, ग्रेव्ही, ज्यूससाठी करता येतो। उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका, काही वेळ थंड पाण्यात ठेवा, अशाने अंड्याची साल पटकन निघतील। कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा, अशाने कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही। पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यामध्ये कमी तेल शोषल्या जाते। नक्कीच ट्राय करून बघा। कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीझरमध्ये 15 मिनिटे ठेवावे, यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते। काळा मसाल्याच्या वाटाण्याची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या घातल्यास भाजीची चव खूप चविष्ट होते। कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना कागदी पेपरमध्ये गुंडाळूनच फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतात। चुकूनही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका। कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना खायचा सोडा घालणार असाल तर
हळदी पावडरचा अजिबात वापर करू नका, नाहीतर भजी काळपट कलरची दिसू लागतात. झुरळांसाठी सर्वात प्रभावी घरगुती उपायापैकी एक म्हणजे बेकिंग सोडा वापरणे. बेकिंग सोडा साखरेत मिसळावा. हे मिश्रण घरातील ज्या कोपऱ्यातून झुरळ येतात तिथे घालावे. झुरळे ते साखरेकडे आकर्षित होतात, जे आमिष म्हणून काम करतात आणि बेकिंग सोड्याने मारले जातात. स्वयंपाकघरातील सिंक साफ करण्यासाठी लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. लिंबाचा आत ब्लिचिंग एजंट असतात, जे घाण काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहेत. घाणेरडे किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी लिंबू कापून मीठ लावा आणि नंतर किचन सिंक घासून घ्या. यामुळे सिंक मधील सर्व घाण निघून जाईल आणि ती चमकू लागेल. सिंक मधील दुर्गंधी घालविण्यासाठी गरम पाणी हा सगळ्यात सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी साधारण 2 ते 3 लिटर पाणी चांगलं तापवून घ्या. उकळून घेतलं तरी चालेल. यानंतर हे उकळतं पाणी सिंक मध्ये ओता. यामुळे सिंकच्या पाईपला आतून चिकटलेली घाण निघून जाईल आणि दुर्गंधी येणे कमी होईल. दिवसातून 3 ते 4 वेळा हा उपाय जरूर करा. कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरून टाकण्याऐवजी उभा पातळ चिरून टाकला तर पोहे जास्त चविष्ट होतात. आता तुम्ही म्हणाल, कांदाच आहे, कसाही चिरून टाकला तर काय फरक पडतो? पण खरंच चवीत फरक पडतो. टोमॅटोचं सुद्धा असंच आहे. तुम्ही ट्राय तर करून बघा. भाजीला किंवा वरणाला फोडणी देताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्या आणि नंतरच त्यात मोहरी टाका. मोहरी चांगली तडतडली की नंतर जिरे टाका. काही जण काय करतात तर जिरे मोहरी एकत्र तेलामध्ये टाकतात. अशा पद्धतीने मोहरी तडतडेपर्यंत जिरे पूर्णपणे जळून जातात. त्यामुळे भाजीला किंवा वरणाला धुरकट किंवा करपलेला वास लागू शकतो. कोणतीही भाजी करताना कांदा तेलामध्ये पूर्ण परतल्यानंतरच त्यामध्ये टोमॅटो टाकावा. कारण जेव्हा कांद्यामध्ये टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतणे थांबते आणि त्यामुळेच कांदा कच्चा राहू शकतो. तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.